टिल्या घरी गेला वाटतं सकाळी सकाळीच. शाळेला मी एकलं होतं आहे सकाळून. सगळे पोरं उठून मी झोपलं, सगळे पोरं उठून गेले तर घरी. मी एकट्याचे आता काही नाईलाज एकट्याचे सांगून बिन केले ना. एक जण आहे तो फर्स्ट शिफ्टला गेला, बाकीचे टिल्ल्या घरी गेला, आद्या घरी गेला, कालच परवाच गेला म्हणा. काय म्हणते त्याला, अक्षर. मला सांगितलं मी पिलो होतं. रूम बी बाहेरून लावून घेतली. हुशार ती. दुसऱ्याला सांगणं पडलं, कॉल करणं पडला. मित्र शेजारी ते तर बरं, तर काम 25 होतं समजा. बाकी नाव बी करेल नाही. रात्री आलो, कपडे बिपडे धुतले, डायरेक्ट कंपनीच्या कपड्यावरच होतो. आणि जेवढं जीवावर आलो होतं, लई जीवावर आलो होतं, एवढं दुखत होतं. आपल्याला आता काही आजपासून एक नवीन सुरुवात करायची होती. म्हणजे एक सुरू करायचं होतं, पण थोडा प्रॉब्लेम येते. काय म्हणते त्याला, थोडे मागं पुढं व्हायला ते जमत नाही ना आपल्याला, करता येणार नाही ते इथं. त्याच्यामुळं खाली वर करून जरा थोडा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं लगेच 0 मिनिटात सॉल्व करून उद्यापासून किंवा करू लगेच सुरू. काही अडचण नाही. आज करायला काही हरकत नाही, पण मग आज दिवशी उशीर झाला. समोर बसून करू त्या तर काही. मला वाटलं तर आजपासूनच करा, पण मग उद्या आता रविवार आहे, उद्या सुट्टी आहे. उद्या बघतो काय होतं काय नाही त्याचं. झाला ठीक, सॉल्व झाला. उद्याच मॅटर क्लोज करेन. म्हणजे 30 दिवसाचं आहे ना, 30 दिवसात 30 टॉपिक आहे माझ्याकडं वेगवेगळे. पण त्यातले 2-3 टॉपिक थोडे मिसमॅच आहे, थोडे प्रॉब्लेम आहे त्या टॉपिकमध्ये. त्याच्यामुळंच थोडी अडचण, बाकी काही नाही. बाकी काही विषय नाही. रात्री काय कपडे वपडे धुतले, वाळू घालायचे अजून काही वाळे नाही. रूमवर कोण नाही तर चला म्हणलं आता दर्शन बिर्शन करून येऊ. चांगलं बिंगळ केले, डोकं बिकं पिचर, कपडे शर्ट बी घातले, अजून शर्ट घालायचे. काय करायचं, आजचं पहिलं व्लॉग देवदर्शनाचं होतं. पण देवदर्शन आपले बाहेरचे होते, पण आता हेच करू नाईलाज. कारण की आपलं थोडी मिसमॅच होती त्या पूर्ण स्केड्यूलमध्ये त्याच्यामुळं प्रॉब्लेम. ठीक आहे, मी आवडतो जो आपण बाहेर. तुम्हाला काय म्हणतात, बजाजनगरमधले देवदर्शन करतो. चला. विषय असा झाला मित्रांनो की आपलं दर्शन करायला जायचं, म्हणजे टेम्पल ब्लॉग, दर्शन ब्लॉग होत होता आपला आजचा. पण काय आलं, हे दत्त मंदिर इथे समोर एक पोरं खेळताय ना इथं. हे एक दत्त मंदिर आहे, इथून रस्ता आहे. हे उघडं राहतं, हे ओपन आहे, याचं काही अडचण नाही. पण तिकडं एक जागृत हनुमान मंदिर आहे, जागृत हनुमान मंदिर. तर ते 10-11 वाजेच्या नंतर बंद होतं, गेट लावून घेतले म्हणून तिकडे काही जाता येत नाही आपल्याला. इथं इथं तर रोजच जातो म्हणून आता उद्याच दाखवू. आजचा काय ब्लॉग काय आरामाची काहीच नाही, बोरिंग दिवस आज. बाकी या सोन्या गायला हिटर आणलं वाटतं. आईला हिटर चालवलं या दोघांना. हिटरची कमी होते त्याला. आंघोळी करत नव्हते ते पहिले, आंघोळी बिंगोळी काहीच करत नव्हते, तसेच राहत होते. म्हटलं उद्या उद्यापासून रेग्युलर ब्लॉग टाकू आपण. रेग्युलर तर रोजच राहतो, पण उद्यापासून इंटरेस्टिंग होईल. कारण की उद्या पहिला दिवस टेम्पल दर्शन, म्हणजे देवदर्शन. उद्याचा ब्लॉग आहे देवदर्शनाचा. सुरुवात आपण देवदर्शनापासून करू, बाकी काही विषय. रूमवरच्या पोरांनी कपडे किती धुतले, किती घासले, काही केलं, काही पण केलं, तरीही डाग जात नाही. धुता येतच नाहीये बा. नांद करते काय, जात नाही. विषय मोठा आहे आणि गंभीरपणे. यार एवढं रगडलं रात्रीच्या.
आल्यापासून रगडत होतो 3 वाजेपर्यंत, तरी पण निघले ती. रूमवरच्या कॉलेजची हालतच तशी, ड्रेस निघत नाही हो, काय करा. आज काय मस्त कलर ड्रेस आहे एकदम ओके मध्ये चाललो, पांढरं कपडे बिडे घालून. तिकडून येताना पूर्ण काळं होणार आहे, ऑइल बिल लागून येणार. शनिवारी आज कलर ड्रेस आहे, पण मग एवढ्या भारी चाललो, म्हणजे भारीच चाललो. व्हाईट कपडे घालून चाललो पुरे, पूर्णपणे पांढरे फट्ट, म्हणजे ऑइल लागून येणार त्याला. आता धुवावंच लागणार आहे आपल्याला. याची डाग निघाली बनली, डाग पण बाकी कशी डायरेक्ट मागूनच लागली बरोबर डुप्रावर लागते बरोबर. बाकी नाही आज चालू काय एकदम हे विषय गंभीर आहे जरा. आज चालू तुम्हाला दाखवतो, मोबाईल ठेवा कुठं. हे ठिकाणी दिस इज आजचा पुन्हा लूक एकदम ओके. इन बिन जमत नाही आपल्याला, इनडायरेक्ट आपणच करतो. हे तो एक वॉइस आहे विषय. व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट, नांद करते काय. व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट, नांद करायचं ओनली. यायलाच लागतं MIDC मध्ये. कसे कपडे घातले पण या, कसं आहे शनिवारी एकदम ओके मध्ये जायला पाहिजे, आणि तिकडून भरून यायला पाहिजे, काळं तोंड घेऊन यायला पाहिजे. सगळी वांदळ राहील. आता उद्या सुट्टी आहे, आणि उद्यापासून काय रेग्युलर एकदम विषय गंभीर ब्लॉग बनन, आणि ते आपण स्केड्यूल जसं मारेल तसं 100% तसंच करायचं. लय झालं आता हे असे ब्लॉग बनवणं, आता तसे बनवायचे, नाद नाही करायचा आता. चला आता ओके मध्ये कार्यक्रम आहे. आज जर सेफ्टी शूज वगैरे नसता ना, मग सँडल जर असते एकदम ओके काम झालं असतं. आता काही नाही, आमच्याकडे एक माणूस असा आहे, दर शनिवारी गावावर जातो. किती 40 किलोमीटर गाव आहे. हो जात, म्हणजे दर शनिवारी जातो तो गावात. काय राहतं गावाकडं काय. मागच्या शनिवारी गेला भाऊ, डायरेक्ट कोणाला असं सांगता, डायरेक्ट साखरपुडा साखरपुडा करणार. ह्या शनिवारी गेल्यावर का लग्न करून येतो काय माहिती आता. आमच्या रूमवरचे मित्र आहे आमच्या शेजारी, वरच आहे अवघड आहे बाबा. डायरेक्ट साखरपुडा करण्याला काही सांगितलं नाही कोणाला, काहीच नाही. जाऊ द्या, आजचा ब्लॉग एवढाच. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. काय रे.